मागे यांच्या कार्यालयावर जाणार कशासाठी? आरसा दाखवण्याचं आंदोलन कशासाठी? कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेतलंच पाहिजे. कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घेतलंच पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे आम्ही या सर्व कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घ्या या मागणीसाठी आंदोलन करीत आहोत. आम्ही न्यायालयात देखील गेलेलो आहोत आणि न्यायालयाने यांना कामावरून न काढण्यासाठी मनाई हुकूम देखील दिलेला आहे. असं असताना यांनी नवीन भरतीचा जाहिरात काढलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता, देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की सर्व कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेतलं जाईल. मग आम्ही आरसा दाखवण्यासाठी या ठिकाणी उभे आहोत. तुम्ही बोलता एक आणि करता दुसरंच. तुम्ही आता जाहिरात काढलेली आहे, जाहिरातीमध्ये 10वी पास पाहिजे, तुमची वयाची अट एवढीच पाहिजे, अशा अटी ठेवला. आमचा असा प्रश्न आहे की 8 आणि 10,000 रुपयामध्ये काम करायला हे क्वालिफाईड आहेत आणि 35,000 रुपयामध्ये काम करायला हे क्वालिफाईड नाहीत. असं कसं होऊ शकतं? आमचा न्यायालयाला, सन्माननीय न्यायालयासमोर देखील हा प्रश्न आहे आणि आमचा हा प्रश्न हा जनतेच्या न्यायालयात देखील आहे. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत की भरती रद्द करा. त्या भरतीच्या जाहिरातीमध्ये असं लिहिलेलं की भरती केव्हाही रद्द होऊ शकते. सरकारला अधिकार आहेत, पॉवर आहेत, परंतु इच्छा तिथे मार्ग असतो. यांना जर सेवेत सामावून घ्यायची इच्छा असेल तर ते करू शकतात, परंतु इच्छा नाही हे दिसतंय. परंतु अजूनही आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार आहोत. आज जर यांनी हा जाहिरात रद्द केली नाही तर आम्ही केव्हा पण सत्ताधारी आमदार प्रदीप जायस्वाल, सत्ताधारी आमदार संजय शिरसाट पालकमंत्री, सत्ताधारी आमदार अतुल सावे मंत्री यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही आरसा दाखवणार आहोत. हे केव्हाही आम्ही करणार आहोत. मी ऍडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचा सेक्रेटरी.